पण योग्य ठिकाणी सगळ्यालाच वापरता येत पैसा कोणाकडे पैसा योग्य ठिकाणी वापरता आला पाहिजे. ज्याला कुठं खर्चावा कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. एक वैष्णव कुळात जन्माला आला. कुठे? अख्ख्या कुळात एक वैष्णव जन्माला आला. किती आला? एक हरिदास एक वैष्णव जन्माला यावा तर कुळान कुळीचं सुख वाढावं आणि कुळान कुळी सामर्थ्य निर्माण व्हावं इतकी ताकद एका वैष्णवात आहे. नामदेवरायांचं वर्णन आहे. एक वैष्णव एक हरिदास काय ताकद आहे वारकरी संप्रदायात. बरं सामर्थ्य बघा ना कुठल्या प्रकारचं. मागे झाले पुढे जामी नाही. काळजीच करू नका. जे झालं ते झालं. जे खाल्लं ते खाल्लं. जे पेलं ते पेलं. जे केलं ते केलं. जे केलं ते केलं. हे की नाही दादा? काळजी करू नका. फक्त कल्पनेत गुंतू नका. सामर्थ्याने लक्षात ठेवा की मला मिळालंय ते माझं नाही आणि मी जे करतोय ते माझ्यामुळे नाही. लोकांना असं वाटतंय माझ्यामुळे. कल्पनेची नामदार वर्णन करतात बघा. मेटके झाले कटके ते काढे एवढे राळे राळे. मेटके झाले कटके ते काढे राळे राळे राळे. हे काढायला तुका म्हणे ते पाहिजे जातीची. हे नामदेवरायांचे कुठ अभंग आहेत. कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही. त्याला म्हणायचं कुठ. मुक्तांची रचना बघा. मुगी उडाली तिने गिळले. नामदेवराय म्हणले लटके झाले कटके. लटके म्हणजे खोटे. लटके म्हणजे खोटे. कटके म्हणजे कुटाने म्हणू आपण. कटके म्हणजे खोटे कुटाने झाले. काय सांगायचं तुम्हाला. चिमणी उडत होती उडता उडत चढत होत. काय सांगायचं माझ्या तुम्हाला. राळ खजूर गाडग्या इतकं झालं. राळ 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 माहित तुम्हाला. राळ माहिती तुम्हाला. राळ माय मागले तुम्ही हाय का गेले का. तुम्ही बोलत नाही असं नाही ग माय. अगं नवरा बायकोचं भांडण लागलं बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण भाऊ सगळं मी सगळं मी एकटी काय काय म्हणला पाया पडतो सगळं मी सांगतो. तू फक्त तोंड सांभाळ. अगं बाई एवढं सामर्थ्यवान तोंड आहे तुमचं. बोलत जा की काय. बोलत जा बरं मला. बोलत जा बोलत जा. राळ माहिती राळ. तुमच्याकडे काय म्हणतात राळाला देव झाले. राळच ना. तर राळ सध्याच्या जेवणात एवढं राहिलं नाही. पण काही जुनं काळ राळ भगरी सारखं असतं. कसं असतंय. आता भगरीला काय म्हणते नाही. राळ वेगळं मोहरी वेगळी. राळ वेगळं मोहरी वेगळी. मोहरी काय असते. राळ पांढरं तांबडं असतं. मोहरी मोहरी राई वेगळी. राई मोहरी वेगळी. राळ भगर तरी माहित आहे. वरई वरई मुर्ग आहे. तुम्हाला मी व्यवहार करून सांगते. राळ राळ फार तर भगरी इतकं फुगत. हा राजगिरा बी नाही. राळ वेगळंच असतं हो दादा. आमच्याकडे हा मर्द राळ आमच्या भागात गुरुजी आमच्या भागात संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी भोगी असते. भोगी तिथला दगड द्या मला. माझ्या डोक्यात घालते दादा. भोगी हा प्रकार सण आहे. सण भोगी म्हणजे सण आहे. संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी म्हणतात. भोगी हा सण आहे. भोगीला सगळ्या मिळून गाजर वाटाणे ऊस बोर वांगे हे सगळं मिळून भाजी केली जाते. ज्याला भोगीची भाजी म्हणतात. आणि त्याच्या संग बाजरीची भाकरी असते ज्याला तीळ लावलेले असतात. हे सगळं सांगायचं कारण आहे त्याच्यासोबत राळ्याचा भात असतो. आमच्या भागात भोगीची भाजी बाजरीची भाकरी राळ्याचा भात असतो. हे शास्त्रापेक्षा अवघड चाललं. भाजली भाजली
भादली भादली माहिती आहे? तर ती भादली अशी असते, तिला फुगवलं किती फुगते? किती? एवढी अर्ध्या म्हणजे आपल्या ज्वारीपेक्षा लहान तेवढी फुगवली. नामदेवराय म्हणल्या ती फुगवली गाडगे इतकी झाली. कशा इतकी? गाडगे इतकी. काय नामदेवराय रायला फुगवून गाडगे इतकं व्हावं? तसंच आहे. काय बघावं, चिमणी बघितली, चिमणी लावायची नाही, उडायची. चिमणी चिमणी तिचं डोळं वाटी इतकं होतं. चिमणी एवढी डोळं एवढं असतील का? नामदेवराय म्हटले आम्ही लटकीची ना वर्तमान विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती, लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कोणच्या कोण नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाहीये. खरंय इथं कर्म कमी बोबाटा जास्त. सांगण्याचा अर्थ ती कूट रचना आहे, त्याच्यामुळे सांगण्याचा अर्थ मुंगी व्याली, शिंगी झाली, तिची दूध किती? 17 रांजण वरली, पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कोणाचं? मुंगीचं. पिले किती? कोणाचं दूध? ऐका कीर्तन. बरं हे खरं आहे का? लटकेची ना कल्पनेची? अगदी जग असं ह्यांना जे दिसतंय ते सत्य आहे असं यांना वाटतंय. जे दिसत नाही ते सत्य आहे हे समजून घेण्याची गरज आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आता काही माणसं म्हणले जगाचा मालक दिसत नाही. अरे वेळेत तुम्ही समदृष्टी घेता समान श्री हरी शमदमावरी भरला घनदाट हरी दिसे. दिसे माऊली म्हणतोय दिसे म्हणजे दिसे, पण कशात दिसतोय हे सामर्थ्याने माऊली सांगतात. भरला मला जिथं जाणीवपूर्वक माहित आहे, ज्याचे दिसे बुद्ध तिथे मानीचे भगवंता भक्तियोग निश्चित जाणं माझा, हे माऊलींचं वर्णन आहे. मला सामर्थ्याने माहित आहे कुठे. सर्वागती राम सूर्यप्रकाशक अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमंडम चतुर्विध. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सुद्धा सूक्ष्मता लक्षात घ्या. अन्न पचवणारा सुद्धा विठ्ठल आहे. ज्याच्यामध्ये अग्नी म्हणून वास करतो ते पहा पंचमहाभूत माझा पांडुरंग आहे. जर जगाचा मालक नसता तर अन्नाची पचन क्रिया तर आपण माणूस याची सुद्धा जाणीव झाली नसते. इतका आसक्त डोळ्यासमोर आहे. तुका म्हणे काही सांगळे जण गेले विसरून, हेच तुकोबारांचं वर्णन आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातली या भया, पण द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान भया कैची कीर्तन घडेल नाही. मागींचं वर्णन आहे. द्वैत असत्य हे डोळ्यासमोर असत्य ज्याचं ज्ञान गुरुविन आहे. त्याने किती कीर्तन ऐकावी, किती भजन करावे, किती परमार्थ करावा. योग याग विधी येणे नोही सिद्धी, वायाची उपाधी. ब्रह्म म्हणजे असत्य, द्वैत म्हणजे असत्य, कल्पना म्हणजे असत्य. ह्या चारहीचा अर्थ एकच झाला. असत्य, कल्पना, द्वैत आणि दंभ. आम्हाला सत्य माहित असावं याची जाणीव आहे. जिथं सत्य ज्याला कळतंय ही संत मंडळी. ती संत मंडळी आहे जी सुखी आहे. मी म्हणायची गरज नाहीये. मग या संतांनी जे कल्पनेच्या बाधित त्यांना सुखी ठेवावं ही विनंती आहे. मागणं लक्षात घ्या संतांकडे आहे की तुम्ही त्यांना सुखी करावं ज्यांना कल्पनेची बाधा लागली आहे, ज्यांना माहित आहे की कल्पना ही बाधा आहे. कारण माऊली म्हणतात देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही. देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही. भलता देव भेटला की लय त्रास होतो. येत नाही येत देव जाईल. फक्त विनंती एवढीच आहे, नेने पुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. ही माझ्या तुकोबारांची भाषा आहे. कारण असं झालं ना माणसांचं
देवाच्या बाबतीत आजची पिढी असा विचार करते, देवाच्या बाबतीत 4 पुस्तकं वाचली की सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचाय. पुस्तकं वाचून तर खोकडे शहाणी होतात महाराजांचं बोलणं नाही. मग आता शहाणा कोण उपजता ज्ञानी भावे तया. तुम्ही सामर्थ्याने फक्त विषयावर घ्या. मग आमच्या पिढीचं काय झालं, आम्ही बाह्यज्ञान इतकं स्वीकारलंय की आम्हाला आमचं मूळ ज्ञान कळत नाहीये. आणि जिथे मुळाला पाणी नाही तिथं फळ योग्य लागत. आणि अवघड आहे रे. आपलं कसं झालं ना, सगळ्या तरुण मंडळीला माझी विनंती आहे, आपलं कसं झालंय ना, आपण बोलतोच आपल्या मातीची आपल्या परंपरेच्या कडे जाण नाही. आपण ज्ञानेश्वरी हातात घेत नाही गाता. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी दादा. 90% सायन्स एक ज्ञानेश्वरी नामशास्त्र सांगतात. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तर या विजो माझी असे सरील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. कल्पनेच म्हणाल तर चाचोचेनी संडसे खंडी जपय पाणी राज हंसे तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटून येऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. तसं राजहंस पक्षी दूध आणि पाणी एकत्रित करून जरी समोर ठेवलं तरी तो काय करतो, दूधच पितो, पाणी. अगदी तसं वारकरी कुठेही नेऊन टाका, तो जर सत्य असेल तर सत्य स्वीकारतो, बाधा लावून घे. ही संत मंडळी सुखी असो. बाकी सगळी कल्पनेची विज्ञानच तुम्हाला पाहिजे असेल तर 160-140 वर्षापूर्वी आम्हाला कळलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही. जाग्यावर कोण आहे, सूर्य आहे. फिरताय कोण, पृथ्वी. पण आम्हाला काय वाटतं, कोण फिरतोय, कल्पनेची. माऊली सामर्थ्याने सांगतात, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश तैसा. वर्णन ऐका ना ज्ञानेश्वरीचं. विज्ञानच शिकायचं ना तुम्हाला. केमिस्ट्री, बायोलॉजी, आर्ट, कॉमर्स, सायन्स काही करता तुम्ही. पॉलिटेक्निकल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग करताय, BHMS, MBBS, MD करताय, चला भरती करताय, MPSC, UPSC तयारी करताय, आयुष्यात संसार करताय, राजकारण करताय, व्यापार करताय, शेती करताय, जे काही करताय त्याला सामर्थ्याने सुखी करायची ताकद ज्ञानेश्वरीत आहे. खरं करायची ताकद ज्ञानेश्वरीत आहे. प्रत्येक तुम्हाला व्यावहारिक ज्ञान पाहिजे, ज्ञानेश्वरी आहे. संसारिक ज्ञान पाहिजे, ज्ञानेश्वरी आहे. संसारिक ज्ञानासाठी सुद्धा आता आपण कोण, आपण संसारिक माणसं आहे. आपल्याला जरी ज्ञान पाहिजे तरी माऊली सामर्थ्याने सांगतात. इथं व्यावहारिक ज्ञान, संसारिक ना तरी दरवी जैसे विगोनी नाना रसी परितरस स्वादासी नेहमी जेवी. संसार करा अगदी तर दरवी सारखा करा, सगळीकडे फिरा पण चव लावून घेऊ. दरवी म्हणजे पळी, पळी सगळ्या भाज्यात जाते पण चव घेत, अगदी तसा संसार करा. पळीचं वर्णन प्रत्येक गोष्टीमध्ये. व्यावहारिक वर्णन पाहिजे, लल्लाटी जे निर्णय कुसेगा काही केले, सत्वीची राती व्यसन मध्ये त्याचा ईश्वर निर्णय चित्ती घाणे सुद्धा. माऊली सांगतात तशी सटवी 5व्या दिवशी माथ्यावर आयुष्य लिहिते. 5व्या दिवशी सटवी माथ्यावर जन्म मृत्यू भविष्य लिहिते. माऊलींचं वर्णन म्हणजे सत्य. म्हणून जुन्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला